हो, बघा, परिमिती आणि वर्तुळाच्या त्रिज्येमधील फरक 37 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न विचारला, सोडवायचा कसा? लेकरांनो, वर्तुळाची परिमिती गोष्टी लक्षात घ्या. हे काही सूत्र पाठ करा. वर्तुळाची परिमिती म्हणजेच परिघ असतो. गोष्टी लक्षात घ्या. वर्तुळाची परिमिती म्हणजेच काय, तर परिघ काढण्यासाठीचं सूत्र आहे 2πr. एखाद्या वेळेस परिमिती हा शब्द योजून परीक्षार्थ्यांची मन गोंधळवणे हा ॲटिट्यूड असतो स्पर्धेचा. परिमिती म्हणजेच परिघ कसा काढतो आम्ही, तर 2πr या सूत्रानुसार. आता परिमिती आणि त्रिज्येमधील फरक 37 सेंटीमीटर. ही त्रिज्या, जिला इंग्रजीमध्ये रेडियस असं संबोधलं जाते, लक्षात घ्या. मग आता फरक म्हणजे काय हो, वजाबाकी. दुसरा एक शब्द, हे शब्द ध्यानात ठेवा. फरक म्हणजे काय, वजाबाकी. अंतर म्हणजे काय, लांबी. जाडी म्हणजे रुंदी, उंची. असे जे बी काही भौमितिक समानार्थी शब्द आहेत ते आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. मग आता परिमिती लक्ष द्या, 2πr आणि त्रिज्या साठी वापरण्यात येणारं चलपद r यांच्यातील हा फरक म्हणजे वजाबाकी किती आहे, 37 सेमी आहे. ही अशी सूत्रबद्ध रचना केली म्हणजे आम्हाला त्या वर्तुळाची त्रिज्या प्राप्त होते. इथं बघा r आहे, इथं सुद्धा r आहे, म्हणून आम्ही r कॉमन घेऊ शकतो. कंसामध्ये 2π वजा 1 अशी मांडणी करू. याचाही अर्थ तोच आहे. r कंसातील पदाला गुणिला आहे. r गुणिला 2π म्हणजे 2πr, वजा चिन्ह r गुणिला 1 म्हणजे 1r. हे 1r आहे. ओके, पुढे चला. 37. आता लेकरांनो, r कंसामध्ये पायची किंमत मांडा. पायची किंमत 22 सप्तमांश असते, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पुढे चला. हे बरोबर 37. r बरोबर कंसामधली ही गोळाबेरीज, हे दोन एकटे नसून कुठली संख्या, कुठलंच पद हे एकटं नसते लेकरांनो. छेदस्थानी एक हा असतो, लक्ष द्या. या न्यायनीतीचा अवलंब करता हे दोन अपूर्णांक, अपूर्णांकाचा गुणाकार, अंश अंशाचा, छेदाचा म्हणजे 22 दोन्ही 44, छेदामध्ये 7 1 7 वजा 1 समोर 37. r कंसामध्ये आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणायचं असते. वजा असेल अंश वजा करायचा असतो, अधिक असेल अंश अधिक करायचा असतो. छेदस्थानी छेद जसाच्या तसा, म्हणजे 44 वजा 7 छेदस्थानी 7 म्हणजे 7 1 7 वजा चिन्ह आणि हा अंश वजा, छेदस्थानी छेद जसाच्या तसा. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा लेकरांनो. r कंसामध्ये अंशातील वजाबाकी किती झाली हो, 37 छेदस्थानी 7 बराबर 37. आता r सोबत हे कंसातले पद गुणिला आहेत. r जर एकटा केला या 37 कड जाताना हे 7 लेकरांनो अंशस्थानी, तर हे 37 छेदस्थानी का मांडायचे. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना छेदस्थानी असेल अंशस्थानी, अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते. म्हणजे या 37चा खेळ खलास झाला. मग r काय उरलं, तर r उरलं लेकरांनो 7. मात्र सेंटीमीटर मध्ये उत्तर प्राप्त झालं. हा फरक सेंटीमीटर मध्ये आहे, म्हणून r म्हणजे काय, त्रिज्या प्राप्त झाली 7 सेंटीमीटर. आता जो प्रश्न विचारला की त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काय, बाबा वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठीच सूत्र लेकरांनो पाठ करा. काय आहे, पाय r वर्ग. पायची किंमत 22 सप्तमांश असते. r वर्ग म्हणजे ही त्रिज्या 2 वेळा गुणिला स्वरूपात इथं मांडा. 7 ला 7 खलास होतील, लक्ष द्या. या 7 ला हे 7 खलास, 22 आणि 7 यांचा गुणाकार, 7 2 14 4 हाताला 1, 7 2 14 1 15 सेमी स्क्वेअर. हे तुमच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती सर, 154 चौ सेमी. ओके, वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतो.